परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तसेच अनेक मंदिरामध्ये शिलालेख विरगळ आढळतात। त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील लोहरा येथील श्री तपेश्वर भगवंत मंदिरावर अनेक सुंदर शिल्प कोरलेले आहेत। त्याचप्रमाणे मंदिरातील भिंतीवर दोन विरगळ आढळतात। त्यातील एका विरगळची संपूर्ण माहिती पाहूयात। ही विरगळ पशुधन संरक्षण विरगळ आहे। ही विरगळ पशुधन संरक्षक विरगळ आहे। शेती हा व्यवसाय आधी काळापासून चालत आलेला आहे। शेती हा व्यवसाय महत्त्वाचा असल्यामुळे शेतीशी निगडीत अनेक कामे, जनावरे, शेतीची साधने, उत्पादित पिके यांचा उल्लेख मिळतो। अनेक उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून शेती या व्यवसायाची कल्पना येते। या शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाईल। त्यात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, घोडे, गाढव आदी प्राणी असत। हे विविध लेण्या, मंदिरे, गुफा, भिंतीचित्रे यावरती कोरलेल्या शिल्पावरून माहिती होते। पशुधन हे कृषी अर्थव्यवस्थेचे नेहमीच अविभाज्य आणि मौल्यवान अंग राहिलेले आहे। श्रीमंत लोकांच्या मालकीचे तसेच सर्वसामान्य पशुपालन करणाऱ्या लोकांचे पशुधन गाय, बैल, म्हैस, शेळ्या हे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्राणी होते आणि त्यांची निगा राखण्याच्या दृष्टीने काळजीही घेतली जात असे। शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या पशूंना देवासमान पूजले जात असे। यावरून शेतकऱ्याच्या व मानवाच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व किती होते हे समजते। म्हणूनच पशूंची निगा व पशुची चोरी यांसाठी होणारी युद्धे यातून पशुधन, गोधन, विरगळाची निर्मिती होत असे। सदर विरगळ हा पशुधन संरक्षक विरगळ आहे। विरगळाच्या शेवटच्या कप्प्यात वीर पशुधनाचे संरक्षण करताना हातात ढाल, तलवार घेऊन पशूंच्या मागे उभा आहे। त्याच्या वरील कप्प्यात मुख्य वीर घोड्यावर असून तो सध्या घोड्यावरून खाली उतरून शत्रू बरोबर पायी युद्ध करत आहे। वीरासमोर 3 शत्रू ढाल, तलवार घेऊन लढत आहेत। वीरांच्या घोड्याच्या पायाखाली देखील एक शत्रू मरण पावलाय। या कप्प्यातल्या युद्धात मुख्य वीर मरण पावलाय। त्याच्या वरील कप्प्यात वीर मरण पावल्यानंतर त्याला तत्काळ स्वर्गातून अप्सरा नेण्यासाठी आल्या आहेत। एकूण 4 अप्सरा असून वीर मध्यभागी आहेत। अप्सरा वीरास चौरी ढाळत स्वर्गाकडे नेत आहे। त्याच्या वरच्या कप्प्यात वीरांस स्वर्ग प्राप्ती झाली असून वीर स्वर्गात आपले आराध्य दैवत शिव समोर नमस्कार मुद्रेत असून त्याच्या पाठी त्याच्या दोन्ही पत्नी दोन्ही बाजूला आहेत। त्याच्या वरील कप्प्यात पुन्हा स्वर्ग प्राप्ती प्रसंग दाखवलाय। स्वर्गाचा प्रतिनिधी म्हणून पुरोहित शिवपिंडावर अभिषेक करत असून त्याच्या समोर वीर शिवपूजेत मग्न आहे। त्याच्या पाठीमागे त्याच्या दोन्ही पत्नी दाखवल्या। या विरगळचं प्रथमच वाचन विरगळ अभ्यासक अनिल दुधाने पुणे यांनी 30 एप्रिल 2024 रोजी केले आहे।